आपण वेगवेगळे आंदोलन नेहमीच पाहत असतो, मात्र आजचा दिवस होता तो फक्त आणि फक्त शेतकरी आंदोलनाचा। नमस्कार, मी रायचंद्र शिंदे, तुम्हा सर्वांचं आपल्या आवाजमध्ये मनपूर्वक स्वागत। आज पाहूयात या सगळ्या आंदोलनाच्या बातम्या। राज्यभर शेतकरी संपावर जाणार आहेत, मात्र त्याआधीच जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज आपलं आंदोलनाचं हत्यार उपसलं। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा आणि हमी भाव द्या, अन्यथा रस्त्यावरती उतरू देणार नाही, अशा घोषणाबाजी करत जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज ठिकठिकाणी वेगवेगळी आंदोलन केली। पाहूयात या सगळ्या बातम्या। किसान क्रांती दलाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन, तर शिवनेरी शेतकरी संघटनेच्या वतीने मुंडन आंदोलन केलं गेलं। किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनास सुरुवात झाली। डॉक्टर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, कर्जमाफी करावी अशी अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली। आज सकाळी खोडद येथील शेतकऱ्यांनी 2000 लिटर दूध अक्षरशः रस्त्यावरती ओतून दिलं आणि आपला निषेध व्यक्त केला। नारायणगावच्या बाळासाहेब गाडवे या शेतकऱ्याने अंगावर दूध ओतून घेतलं आणि त्यांनीही आपला निषेध व्यक्त केला। दूध डेअरीमध्ये संकलनासाठी आलेलं सगळं दूध आज संकलन केलं गेलेलं नाही। शासनाचा तीव्र निषेध यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला। उद्या 9 एप्रिलला सुद्धा हे लाक्षणिक उपोषण सगळीकडे होणार आहे। पुणे नाशिक महामार्गावरती ही सगळी धरणं धरली जाणार आहे। कर्जमुक्ती नको आणि कर्जमाफी नको, फक्त हमी भाव द्या, अशा या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या। आमचे कार्यकारी संपादक सुरेश जीवाणी यांनी दिवसभरात हा सगळा घेतलेला आढावा पाहूयात सविस्तर। ताई, आज तुम्ही नारायणगावच्या दूध डेअरीवर दूध घ्यायला आलेला आहात। आज ही दूध डेअरी बंद आहे, यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे। तुमची आज गैरसोय होते, काय वाटतं तुम्हाला? आमची गैरसोय होते, सरकारने मान्य केलं पाहिजे आमच्या सर्व गोष्टी, आणि सरकारने या गोष्टी मान्य करून लवकरात लवकर हा निकाल लागला पाहिजे कर्जमाफीचा पूर्ण। तुमची ग्राहक म्हणून गैरसोय होते, काय वाटतं तुम्हाला? गैरसोय होतेच आहे, पण आमची पण शेतकऱ्यांना हा पाठिंबा सरकारने हा दिलाच पाहिजे। मुळात म्हणजे आम्ही ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहोत। बाबा, तुम्ही नारायणगावच्या दूध डेअरीवर दूध न्यायला आलात, दूध डेअरी बंद आहे। या दूध डेअरीनं शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे, शेतकरी या ठिकाणी दूध घालायला आलेले नाहीत। तुमची गैरसोय होते, काय सांगाल? गैरसोय झालेली त्या तुम्हाला दूध मिळत नाही, शेतकऱ्यांनी संप पुकारलेला आहे, शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नाही, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही, म्हणून ते संपावर गेलेले आहेत। तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, शेतकऱ्यांच्या भूमिकेला तुम्ही पाठिंबा द्याल? हा बरोबर आहे। मी दूध न्यायला आलेलो आहे, दूध मिळालं नाही, मी संपामध्ये सगळ्या गोष्टीला भागीदार आहे। की आज माझा शेतकऱ्याचा मुलगा शिकतोय, इंजिनियर होतोय, आज सगळ्या काही गोष्टी होतात। आज त्याची कागदपत्र घेऊन तो प्रत्येक कंपनीच्या दारात हिंडतोय, तरी सुद्धा आज त्याला त्या ठिकाणी 2 आणि 4 महिन्याची नोकरी भेटते। आर्थिक मंदीची झळ बसल्यानंतर कंपनी सांगते, व्यवस्थापन सांगते काय ना, आज या ठिकाणी आर्थिक मंदी आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या नाही आहेत, तुम्ही तुमच्या परीने सोय करा म्हणजे, किंवा VRS लागू करते, ठीक आहे, मान्य आहे, सगळ्या गोष्टी तुमच्यावर ताण पडतोय। मग शेतकरी जिथं दिवसभर कावड कष्ट करतोय, 22 आणि 24 रुपयांनी दूध घालतोय आज संस्थेला, त्याच संस्थांमधून जाणारं दूध आज संकलन होतंय आणि त्यानंतर व्यावसायिक लोक त्याच्यावर पॅकेजिंग खर्च करून किंवा बाकीच्या प्रोसेसिंग करून आज 150-200 रुपयांनी तुम्ही पनीर विकताय, ठीक आहे, म्हणजे शेतकऱ्याचं दूध तुम्ही घेऊन जाताय 22 रुपयांनी, पनीर विकताय 150-200 रुपये, मग त्यातला खारीचा वाटा एक शेतकऱ्याच्या वाट्याला द्या, 40 रुपये हमी भाव द्यावा शेतकऱ्याला। या ठिकाणी स्वामीनाथन आयोगाची शिफारस आहे, आज प्रत्येक कुठलंही सरकार असू द्या, परंतु ज्या शिफारसी आहे त्या शेतकऱ्यांसाठी आहे। नफ्याच्या ज्याप्रमाणे खर्चाच्या उत्पन्नापेक्षा त्यामध्ये नफ्याचा वाटा ठेवून सरकारने हमी भाव द्यावा, ठीक आहे, सर्व मालाला शक्य नसतील, परंतु काही माल आहे, दूध आहे, ही रोजची गरज आहे। आज तुम्ही पनीर 200 रुपयांनी विकताय, एक्सपोर्ट करताय, आणि शेतकऱ्याला 22 रुपयांनी दुधाचा भाव कशासाठी? म्हणजे ज्यांच्या जीवावर जगताय त्यांनाच खायला घालायला तुम्ही आज कानकूस करताय। आणि आज मला एक सांगा, शेतकऱ्याची व्यथा ही ऐकून घेण्यापुरती फक्त आज मीडियासुद्धा प्रत्येक गोष्टीला सपोर्ट का अशी करते का ज्या गोष्टीचा जास्त प्रमाणात जोत व्हायला पाहिजे। खूप अशी तुमच्यासारखी कमी लोक आहेत जी आज या प्रत्येक ठिकाणी पोहोचतायत, पण मला एक सांगा, आज शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्यायला सुद्धा तयार नाही। आपल्या आवाजची ही आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने किंवा दूध संस्थेच्या वतीने मी खूप आभार मानतो की बुवा ज्या व्यथा आहेत आजपर्यंत तुम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचवतायत, आणि याची दखल कुठेतरी शासनाने घ्यावी की आज जर 2 दिवस जर दूध येऊ शकलं नाही, मला एक सांगा, आज प्रत्येकाची पळापळ होते, ठीक आहे, आम्हालाही काय यात खूप मोठा आनंद आहे असा विषय नाही, परंतु
परंतु आम्ही जे आज काबाड कष्ट करतोय, आज आमच्या आईवडिलांचे दिवस शेतीतच गेले, त्यांच्याही मुलांचे दिवस जर शेतीत जाणार असतील खूप चांगले. हा जगाचा पोशिंदा जर उपाशी झोपत असेल तर त्याचा उपयोग कशासाठी करायचं, कशासाठी? जर आपल्याच पोटाला मिळत नसेल तर लोकांना जगवण्यासाठी आता बाद झालं. म्हणून या ठिकाणी शेतकरी सुद्धा संपावर जाऊ शकतो, हा मेसेज आम्हाला सरकारपर्यंत द्यायचा आहे. कुठलंही शासन असो, आम्हाला कुठल्याही सरकारबद्दल रोष नाही, परंतु ह्या ज्या स्वामीनाथन आयोगाच्या काही अटी आहेत त्या सरकारने मान्य करावा. आज कांद्याला 2 आणि 5 रुपये भाव झाला, त्यावेळी कुणी दखल घेत नाही, परंतु 200 रुपये किलोचा भाव झाला, 2 दिवसासाठी झाला, त्याची इतकी मोठ्या प्रमाणात दखल घेतली जाते की कांदा आयात केला जातो. मग आज एक्सपोर्ट का होत नाही कांदा? याच्यावरची एक्साईज ड्युटी काही कुणी सामान्य शेतकरी लावत नाही. त्यावेळी सरकारी धोरणं या ठिकाणी आडकाठी करतात. या सरकारी धोरणांचा विचार करावा. त्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी यामध्ये सहभाग घ्यावा. आज दुधामध्ये मला वाटते जर बाहेरनं पावडर जात असेल तर त्या पावडर प्रोसेसिंग युनिटला तुम्ही एवढे पैसे कमावतायच ना, मग ते शेतकऱ्यांना द्या ना तुम्ही. अहो 12 महिने उन्हातानात राबतोय, त्याची कोणीही दखल घेत नाही. शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांच्या मालासाठी बाजारभाव मिळण्यासाठी आहे. आणि दूध संकलन ही आज गरज आहे शेतकऱ्यांची, का त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे. आज कडब्याची पिंडी जर 35 रुपये 40 रुपये शेकड्याला म्हणजे 1 पिंडी मिळते आणि दुधाचा बाजार जर तुमचा 22 रुपये 23 रुपये जर पडत असेल तर ते शेतकऱ्यांना परवडतं का? हिरवा चारा आहे, परत सुगराचे खाद्य किमती 2 रुपये वाढले की लगेच कंपन्या वाढवतात. सुगराचे लगेच 200 रुपयांनी बाजार वाढतात. शेतकऱ्याच्या दुधाला बाजार आहे मिळालाच पाहिजे. त्यासाठी सर्व गवळीसुद्धा आज आमच्या किसान क्रांतीतून संपावरती आहेत. या ठिकाणी संस्थेमध्ये आज कुणी गवळीसुद्धा दूध घेऊन आलेलं नाही. हे विशेष आहे का शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला पाठिंबा द्यायची जी वेळ आहे ती आज आलेली आहे. आणि त्या सर्व संस्थेपुढं आज आम्ही सर्व गवळी संचालक मंडळ आहेत, कुणी काही दूध घेऊन आलेलं नाही आहे. सर्व एकत्र येऊन एकत्र आलेले आहेत असं हे दिसतंय. आणि तरकारीचे ज्यावेळेस बाजार वाढतात त्यावेळेस सर्व मीडियावाले आपण पाहतो का लगेच बाजारामध्ये जाऊन जाहिरात करतात का 200 रुपये बाजार झाले, 300 रुपये बाजार झाले याच्यामध्ये मार्केटमध्ये. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये बाजार झाले त्यावेळेस मिळे जातात. आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचे बाजार पडले असतात त्यावेळेस शेतकरी कुणाच येत नाही चॅनलवाले. तर माझं चॅनलवाल्यांना पण आव्हान आहे, आज आपला आवाज जसा आज आमच्यापर्यंत आला तसं आपल्या प्रत्येक चॅनलने मीडियाने शेतकऱ्यांच्या वावरात येऊन ते शेतकऱ्यांची व्यथा ऐकावी, एवढंच मी आपल्या आवाजातर्फे सर्व शेतकऱ्यांतर्फे मी आवाहन करतो. नारायणगाव सहकारी दूध संस्थेचा मी एक चेअरमन आहे. जे आता शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे त्या आंदोलनात आम्ही पण सहभागी आहोत. मी सर्वसामान्य शेतकरी बाळासाहेब तुळशीराम काडे मुक्काम पोस्ट आर्वी केंद्र नारायणगाव सरकारी दूध उत्पादक संस्था या डेअरीमध्ये मी दूध घालतो. शेतकऱ्यांनी संप पुकारलेला आहे. दुधाचं अतोनात नुकसान होत आहे आणि दुधाला हमी भाव मिळत नाही. आज चाऱ्याचे बाजार किती वाढलेले आहेत, मका कडबा यांना आज किती खादाडीला खर्च येतो, सुगराचे भाव किती वाढले. आज शेतकरी उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावरती आलेले आहेत. दुधाला आत्महत्या करतात, महाराष्ट्रात सुद्धा आत्महत्या करू शकतात. आज दुधाला बाजार मिळत नाही, आमची तळतळ आहे. याचा आम्ही सर्व जाहीर निषेध करतो. दुधाला एक योग्य भाव मिळत नसल्यामुळे आमच्या नारायणगावातील एक सर्वसामान्य शेतकरी अंगावर दूध ओतून या सरकारचा निषेध करीत आहे. और आम्ही सर्व शेतकरी आज 8 व 9 तारखेला पूर्ण जुन्नर तालुक्यातून बंद पुकारत आहोत. और या जर सरकारने याची योग्य ती दखल घेतली नाही तर आम्ही सर्व शेतकरी रस्त्यावर उतरणार आहोत. सर्व पुणा नाशिक हायवे व नगर कल्याण हायवे बंद करू. और या सरकारने आमची दखल नाही, या सरकारला काय पेटवायचं आहे काय? आज आम्ही सर्व शेतकरी या संपामध्ये सहभागी आहोत. आमच्या एका शेतकऱ्याने आत्ताच या ठिकाणी डोक्यावरती दूध ओतून घेऊन सरकारचा निषेध केलेला आहे. जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय बागायती क्षेत्र असूनही अतिशय बिकट परिस्थिती तयार झालेली आहे. शेतकऱ्याला अत्यंत यातना भोगाव्या लागतात. यामध्ये कुठलंही सरकार असू द्या, स्वतंत्र काळापासून अतिशय वाईट अवस्था फक्त शेतीची झालेली आहे. मित्रांनो, सांगायला दुःख होतंय, जे सरकार धनदांडग्यांचं, जे सरकार उद्योगपतींचं आहे, या 2002 पासनं तर 2017पर्यंत 1,73,000 आत्महत्या या फक्त महाराष्ट्रात आणि भारतात झालेल्या आहेत. त्यामध्ये सरकारनं
9 लाख कोटी रुपये फक्त 9 उद्योगपतींसाठी माफ केलेले आहेत आणि 40,000 कोटी फक्त शेतकऱ्यांचे माफ करायचे, तर या सरकारच्या याच्यामध्ये हे येत आहे. मित्रांनो, आज सांगायला वाईट वाटतंय की प्रत्येक ठिकाणी हा फक्त शेतकरी नाडला जातोय, शेतकरी आडला जातोय. हे सरकार धनदांडग्यांचं आहे का शेतकऱ्यांचं आहे हेच कळत नाही. आमच्या मतावर सरकार निवडून येतात, आमदार खासदार होतात आणि मात्र एकदा निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. यापुढे हे सरकारचं कुठलंही ह्या शेतकऱ्यांवर अन्याय करणारं जे विधायक असेल, दडपण असेल, ते शेतकरी सहन करणार नाही. आजचा शेतकरी जो संपावर जात आहे किंवा आंदोलन जे करत आहे त्याचं मूळ कारण आहे गेले 2 वर्षापासून शेतीमालाचे भाव इतके कोसळले आहेत की उत्पादन खर्चही निघत नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याला अगदी मजुरी देखील तो देऊ शकत नाही आणि मजुरी इतकं देखील उत्पन्न शेतकऱ्याच्या हातात आज पडत नाही. दुधाची अवस्था आपण जर पाहिली, आपण म्हणतो दुधात भारत देश स्वयंपूर्ण आहे, परंतु तशी परिस्थिती नाही. आज दुधाचा चारा आणि दुधाचा मेंटेनन्स खर्च, गायींचा मेंटेनन्स खर्च जर पाहिला तो देखील शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून द्यावा लागत आहे आणि म्हणूनच दुधाचा व्यवसाय देखील मंदीत चाललेला आहे. दुधाच्या व्यवसायाकडे देखील शेतकरी पाठ फिरवत आहेत. तीच अवस्था आज इतर शेतीमालाची देखील आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांनी हा प्रश्न सरकारपुढे मांडलेला आहे, परंतु सरकारने अजूनही त्याच्याकडे म्हणावं तसं लक्ष दिलेलं नाही. सरकार दुर्लक्ष करत आहे आणि म्हणूनच ही आज वेळ ही आंदोलनाची, आक्रमणाची आलेली आहे. बळीराजाच्या शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही म्हणून आज जुन्नर तालुक्यातील शेतकरी संपावर गेलेले आहेत. जगाचा पोशिंदा आज बळीराजा तो उद्ध्वस्त होतोय म्हणून सगळे शेतकरी आज एकजूट करतात. आपण पाहतोय नारायणगावची ही भाग्येश्वर सहकारी दूध संस्था आज शेतकऱ्यांनी स्वतःहून बंद केलेले आहे. शासनाने हे शहाणपण घेऊन भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभं राहायला हवं. जर शासनाने शेतकऱ्यांना अशाच पद्धतीने उद्ध्वस्त केलं तर या मस्तवाल सरकारला हे शेतकरी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. मला आज ह्या दूध डेअरीवर दूध भेटलं नाही, माझी गैरसोय झालेली आहे. मला दूध मिळाले नाही तरी चालेल, पण माझा शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा आहे. शेतकरी आंदोलनामुळे या ठिकाणी दूध संकलन बंद ठेवण्याची पाळी आली. गेली 27 वर्षापासून प्रथमतःच आज या ठिकाणी संकलन बंद होत आहे. याचं कारण की शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय हा न परवडणारा धंदा आहे. ज्यावेळेस शेतकरी आपल्या शेतामधनं चारा पिकवतो आणि गायींना चारा घालतो, त्यावेळेस जे दूध मिळतं त्याच्यामधनं जो खर्च आहे, पशुखाद्य आहे, मजुरी आहे, हा इतरही धंदा त्या ठिकाणी त्यांना परवडत नाही. त्यामुळं आज या ठिकाणी जे तीव्र आंदोलन केले त्याला सर्व शेतकऱ्यांचा सहभाग असून आज या ठिकाणी आम्ही पूर्णतः बंद ठेवलेलं आहे. या मागलं धोरण असं की शासनाने याची नोंद घेऊन शेतकऱ्यांना जास्तीचा दर कसा मिळेल याकडे त्यांनी लक्ष द्यावे, अशी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तसेच दूध संस्थेच्या वतीने आम्ही शासनाला विनंती करत आहोत. शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजेत हे बरोबर आहे. आज दूध नाही मिळत ते ठीक आहे, उद्या परवा उपलब्ध होईलच, पण शेतकऱ्याला हे पैसे मिळालेच पाहिजे. शेतकऱ्यावरच ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे, त्याच्यामुळे त्याला पैसे मिळाले तरच ग्रामीण लोकांचं जनजीवन चालणार आहे. या सरकारने जी शेतकऱ्यांचं सर्वच बाबतीत निराशा केलेली आहे, यासाठी या सरकारला खुर्चीहून खाली खेचण्याशिवाय पर्याय नाही आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. तुम्ही नारायणगावला वारुळवाडीला आज दूध घ्यायला आलात, तुम्हाला दूध मिळालेलं नाही, काय सांगाल? का दूध मिळालं नाही? काय शेतकऱ्यांचा संप? मग शेतकऱ्यांचा संप जो शेतकऱ्यांनी केलेला आहे त्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, योग्यच आहे ना. शेतकऱ्यांना कुठे शेतीमालाला भाव नाही, कशाला भाव नाही, त्याच्यामुळे शेतकरी आज संपावर गेलाय. सर्वसामान्य लोकांना दूध पण मिळणार नाही, त्यांची पण गैरसोय होते. काय व्हायला हवं? काय नाही, दूध तर मिळालंच पाहिजे, शेतकऱ्यांचे नुकसान नको आहे. बागेश्वर डेअरीमध्ये साधारण 2-2.5 हजार लिटर दूध गोळा होतं, पण आज 1 लिटर म्हणजे 1 थेंबही दूध तुमच्या टँकरमध्ये दररोजचं दूध किती जातं? 10,000. मग आज 1 थेंबही तुम्ही दूध घेऊन जात नाही, काय वाटतं तुम्हाला?
काय आता संप आहे म्हणल्यावर नाही मिळालं दूध. किसान क्रांती मोर्चाचे सर्व संयोजक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तरी सर्वांनी आज पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये दूध संकलन बंद ठेवून दुधात सरकारचा निषेध केलेला आहे. तरी सर्व ग्राहकांना सुद्धा दूध मिळत नाही आणि सर्व दूध संस्थांनी सर्व तालुक्यातील पूर्णतः दूध बंद पाडून आज या ठिकाणी दुधाचं संकलन बंद करून सर्व शेतकऱ्यांची जी सरकारच्या दरबारी कुठलीही दखल घेतली जात नाही त्यामुळे या ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून देण्याचा निषेध सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. तरी सरकारला जाग येण्यासाठी या निषेधाचा निश्चितपणाने विचार केला जावा अशी सरकार दरबारी सर्व ग्राहकांची आणि सर्व दूध उत्पादकांची विनंती आहे. तरी या दूध ओतून जर काही आमचं 1 महिन्यामध्ये जर झालं नाही तरी 1 तारखेच्या पुढे हिंसक आंदोलन करण्यात येईल. शेतकरी आंदोलनामध्ये जमलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो की आज ही लढ्याची आज एक शिवनेरी जन्मभूमीतून सुरुवात होणार आहे. आज संपूर्णपणे शेतीमाल दूध असेल त्याच्यात तुमचे सगळे धान्य किराणा असेल हे सर्व पद्धतीने हे बंद आज शनिवारपासून आज चालू होणार. उद्यासुद्धा नारायणगाव बाजारपेठ ही पूर्णपणे बंद ठेवणार आणि यांनी सुद्धा जर सरकारला जाग आली नाही तर इथून पुढच्या सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचं आक्रमकपणे आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. आपल्या मंत्र्यांना किंवा शिवसेनेतल्या किंवा भाजपमधल्या कोणी सरकार कोणाचंही जरी असलं तरी शेतकऱ्यांची आजपर्यंत हेळसांड झालेली आहे. आम्ही म्हणतोय स्वामीनाथन आयोग तुम्ही स्वीकारा, आम्हाला शेतीमालाला हमी भाव द्या. तुमची आम्हाला कर्जमाफी नसली तरी चालेल पण आमच्या शेतीमालाला जर हमी भाव मिळाला तर आमचा शेतकरी आज सुव्यवस्थितपणे जगू शकेल. आम्हाला हमी भाव मिळाला तर सरकारी आम्ही आज व्यवस्थितपणे सर्व शेतकरी जगला पाहिजे एवढ्यासाठीच हे आंदोलन आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून चालू केलेलं आहे. सरकार दरबारी वेळोवेळी प्रश्न मांडून देखील याची कुठलीही दखल सरकार दरबारी घेतली जात नाही. आज 68 वर्ष आले आपल्या स्वातंत्र्याला पण शेतकरी हा एकच वर्ग असा मोठा उपेक्षित राहिला का याचं खेळणं केलेलं आहे सरकारने. कोणताही सरकार जरी आलं तर याची दखल घेतली जात नाही. आज शेतकऱ्याला ज्या प्राथमिक गरजा आहेत विजेचा पुरवठा पाण्याचा पुरवठा हा सरकारकडून होत नाही याचा दुजाभाव केला जातो मोठ्या प्रमाणावर. तसेच शेतमालाला कुठल्याही प्रकारचा बाजारभाव दिला जात नाही. आज एवढ्या 7व्या वेळेचा नायक सरकार लागू करते त्या पटीत शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजारभावात वाढ दिलेली आहे का याचा सरकारने विचार केला का? सरकार फक्त या नोकरदार वर्गाचा आणि उद्योगपतींचाच आहे, शेतकऱ्यांचा कोणी वाली आहे का? हा फक्त देश म्हणायला शेती विकसित आहे का शेती प्रधान आहे? आज हे दूध ओतून आम्ही आंदोलन करतोय. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बिस्लरीची बॉटल जर घ्यायला गेलं तर 20 रुपयाला एक बॉटल आहे आणि दुधाचा बाजारभाव आज 22 रुपये. म्हणून आम्ही सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्याचा जो रोजचा उदरनिर्वाह चालतो, रोजचं खर्च चालतो, घर खर्च चालतो ते म्हणजे दुधावर चालतो. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यात महत्त्वाचं सकाळ सकाळ आंदोलनाचं केंद्रबिंदू म्हणून दूध ओतून निषेध करत आहोत. शासनाकडून जर आम्हाला ह्या आंदोलनाला जर न्याय दिला नाही तर आम्ही जिल्हा बंदचं आवाहन करून कमी शेतकरी सगळा फ्रूट व्हेजिटेबल आणि दूध सगळा शेतीमाल कमीत कमी 8 दिवस बंद ठेवण्याचं नियोजन करू आणि चक्क जाम करू. गावोगाव चौकामध्ये जाऊन सगळे शेतकरी रस्त्यावर उतरतील याचं आव्हान. शेतकरी वाचवा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी वाचवा. अरे थांबा गोरगरीब रयतेचा राजा शिवछत्रपतींच्या काळामध्ये शेतकरी सुखी होता. त्याच्यानंतर आज तागत शेतकऱ्याला कुणी राजा मिळाला नाही म्हणून आम्ही शिवरायांच्या जन्मभूमीतून हे आंदोलन सुरू करत आहोत. भारत देश स्वतंत्र झाला, भारत देश स्वतंत्र होऊन 68 वर्ष झाले परंतु शेतकरी स्वतंत्र झाला नाही. शेतकरी का स्वतंत्र झाला नाही? शेतकऱ्यांची संघटना झाली नाही. त्यामुळं शेतकरी आत्महत्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांचं दिनवाणी अवस्था झाली आहे. सर्व संघटना आल्या
मारवाडीची संघटना आली, व्यापाऱ्यांची संघटना आली, परंतु शेतकऱ्यांची संघटना होत नाही. म्हणून शेतकरी हा अडचणीमध्ये आलेला आहे. शेतकऱ्याच्या कुठल्या पिकाला बाजार भाव नाही, कांद्याला भाव नाही, बटाट्याला बाजार नाही, द्राक्षाला बाजार नाही, डाळिंबाला बाजार नाही. शेतीमध्ये केलेल्या पिकांचा खर्च सुद्धा भागत नाही. म्हणून किसान क्रांती हा मोर्चाचं आयोजन केलं आहे. तरी आम्ही या 2 दिवसाच्या बंदवर जर थांबलो नाही तर आम्ही 10 दिवसाचं आंदोलन पुढच्या महिन्यामध्ये पुकारणार आहे. याची तरी सर्व शेतकऱ्यांनी सामील होऊन सहकार्य करावं. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये आज हा जुन्नर तालुक्याचा शेतकरी आज पेटून उठलेला आहे. हे जे सरकार आहे हे सरकार फक्त खाणाऱ्याचा विचार करते, पिकवणाराचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सांगितलं होतं की लाख मिळाले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. पण आज हे सरकार असं आहे की एक पोशिंदा मेला तरी चालेल पण लाख जगले पाहिजे. हे जे सरकार आहे हे खाणाराचा विचार जास्त करते, पिकवणाराचा विचार करीत नाही. आज आमचा शेतकरी आज कष्टकरी शेतकरी आहे. कुठल्याही मालाला आज कुठल्या प्रकारचा हमी भाव या ठिकाणी मिळत नाही. ह्या सरकारने ह्या शेतकऱ्यासाठी आज कुठल्या प्रकारचं काही निर्णय या ठिकाणी घेतले नाही. हे सरकार शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून फार चुकीच्या दृष्टीचं धोरण या ठिकाणी अवलंबत आहे. आमचा हा शेतकरी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतीमध्ये कष्ट करतो, परंतु त्याच्या कुठल्याही मालाला हमी भाव या ठिकाणी मिळत नाही. आज कांद्याची परिस्थिती काय आहे? कांदा आज शेतकरी आज व्यापारी शेतावर येतो आणि 40 आणि 45 रुपये 10 किलोने या ठिकाणी कांदा खरेदी करतो. आज शेतकऱ्याच्या दृष्टीने जर विचार केला तर उत्पन्न खर्च काय आहे आणि त्या ठिकाणी काय मिळतंय ह्या शेतकऱ्याचा विचार आज हे सरकार करीत नाही. मला या ठिकाणी सरकारला विनंती करतो की आपण या ठिकाणी या शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यावा. आज दुधाची परिस्थिती काय आहे? कुठल्याही प्रकारच्या मालाला सरकार हमी भाव देत नाही. ह्या शेतकऱ्याला जर न्याय मिळाला नाही तर या तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्राचा शेतकरी हे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. राजा शिवछत्रपतींच्या चरणस्पर्शाने पुणे झालेल्या भूमीमध्ये हे जे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे अतिशय उग्र प्रमाणे आणि एका ताटक भूमिकेने हे आंदोलन या ठिकाणी शेतकऱ्यांनी चालू केलेलं आहे. आज कुठल्याही शेतीमालाला बाजार नाहीये. कांद्याची परिस्थिती ती आहे, द्राक्षाची परिस्थिती ती आहे, बटाट्याची परिस्थिती ती आहे, टोमॅटोची परिस्थिती ती आहे. अतिशय बेकार परिस्थिती झाली आहे. कर्जाच्या खाईमध्ये माझा शेतकरी वर्ग अख्खा लोटला गेलेला आहे. जोपर्यंत हे सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही तोपर्यंत असलेला शेतकरी हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू ठेवणे आणि कुठल्याही प्रकारचा शेतमाल हा शहरी भागामध्ये पोहोचून देणार नाही याची शाश्वती सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी देतो. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी जगवा, शेतकरी एकजुटीचा. बळीराजाला कोणी वाली राहिलेलं नाही, मुखी बिचारी कोणी हाका अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. सत्तेवर असलेली ही मंडळी शेतकऱ्यांच्या नावाने मतं घेऊन विजयी होतात आणि सत्तेवर आल्यावर मस्तखोर ही मंडळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत नाही. आज जुन्नर तालुक्यातील शेतकरी शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही, हमी बाजारभाव मिळत नाही म्हणून रस्त्यावर उतरलेले आहेत. आज आपण आलेलो आहोत खोडदमध्ये. आपण पाहतोय या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे. शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. याला कुठंतरी जाग मिळावी, या शासनाला कुठंतरी चाहूल लागावी. शेतकरी एकजूट झालेले आहेत. आपण खोडद गावातील शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, संपामध्ये नेमके ते का उतरलेले आहेत, भविष्यकाळामध्ये त्यांची काय भूमिका आहे हे जाणून घेऊयात. आपण संपामध्ये आज सहभागी झालेले आहात, आपली भूमिका काय आहे? पूर्वीपासून शेतकऱ्यांच्या बाबत कोणीही कोणत्याही बाबतची भूमिका फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वापरलेली असल्यामुळे यावेळी आम्ही स्वतःहून ह्या संपामध्ये सहभागी झालेलो आहोत. इथून पुढे ज्या वेळी जर आमची कोणी दखल घेणार नसेल तर आम्ही अशा पद्धतीने संप पुकारून कोणत्याही परिस्थितीमध्ये दूध किंवा इतर शेतमाल न पाठवता आमच्या भावना व्यक्त करू. आणि या पुढील काळात हे शेतकरी काय असतो, शेतकरी जर मरायला लागला तर तो अजून कुणाकुणाला मारू शकतो. फक्त आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, पण आता शेतकरीसुद्धा समोरच्याला आत्महत्या करायला लावेल, कारण शेतकऱ्याच्या भावनेची कदर आजही कुणी करताना दिसत नाही. सत्ताधारी मंडळींनो जागे व्हा. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत चाललेल्या आहेत. जर ही सत्तेवरची मंडळी अशात जर मस्तीत राहिली तर यांच्या खुर्च्या ओढायला वेळ लागणार नाही. माझ्यासोबत इतरही काही शेतकरी आहेत, काय त्यांच्या भावना आहेत, आपण काय सांगाल? राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, या सरकारकडनं आपण अपेक्षा काय कराल? केंद्रात आणि राज्यात जरी भाजपचं सरकार असेल तरी वाटत नाही 68 वर्ष झाले भारत स्वतंत्र होऊन, परंतु आजपर्यंत कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांची दखल घेतलेली नाही आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हा एक सुरुवात आहे. याच्यात सर्व शेतकऱ्यांनी सामील झालेले आहेत जुन्नर तालुक्यातील. त्यात उद्या खोडदगाव 100% बंद राहील. शेतीमध्ये अशी परिस्थिती आहे आज की मीडियावाले सुद्धा
4 दिवस दाखवतात कांद्याला हा भाव आहे 100 रुपये आहे, 4 दिवसानंतर तो भाव असतो 50 रुपये, पण त्याचीही दखल घेतली जात नाही। आज 50 रुपयांनी अक्षरशः कांद्याला येणारा खर्च, लागवडीचा खर्च आज 12,000 रुपये एकरी लागवडीचा खर्च येतोय, त्यानंतरची मजुरी आणि निघणारं उत्पन्न सगळ्याचा जर विचार केला 1 रुपयाही शेतकऱ्याच्या हातात मिळत नाही आहे। दुधाचीही तीच परिस्थिती आहे, हमी भावही कुठल्या याला नाही। तुम्ही मगाशी म्हणताय मीडियावाले आमच्या बरोबर नाही, आपला आवाज तुमच्या बरोबर योग्य भूमिकेसाठी बरोबर राहील, आपली भूमिका काय असेल? आपला आवाजच्या बाबतीत मी भरपूर वेळा यूट्यूबवरती वगैरे सगळीकडे पाहिलं आहे की शेतकऱ्यांबरोबर आपला आवाज आहे, परंतु बाकी मीडियावाले आज कुठं आहेत हा एक प्रश्न निर्माण होतो। थोडी किरकोळ बातमी असेल तर ती तिचा स्टंट केला जातो, तर आज शेतकऱ्यांच्या बाबतीत का नाही? शेतकरी बांधवांनो, तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आपला आवाज तुमच्याबरोबर असेल। आपला आवाजची भूमिका नेहमी स्पष्ट राहिलेली आहे। शेवटी जे सत्य आहे ते जनतेसमोर मांडायचं आहे। देवेंद्र फडणवीस साहेब, मोदी साहेब, आता तरी जागे व्हा आणि हे शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या। जर आपण अशा पद्धतीने जर सत्तेमध्ये मस्तीत राहिलात तर हे शेतकरी आपल्याला सत्तेवरनं खाली खेचतील। त्याचबरोबर देशाचे शेतकऱ्यांचे नेते पवारसाहेब, आपणही शेतकऱ्यांचा आपल्याला फार कळवळा आहे, आता रस्त्यावर उतरा आणि ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या। भविष्यकाळामध्ये आपण जर शेतकऱ्यांच्या बरोबर राहिला नाहीत तर हे शेतकरी मंडळी सत्तेच्या खुर्चीपर्यंत आपल्याला जाऊन देणार नाही। शेतकऱ्यांचं हे आंदोलन अतिशय तीव्र होत चाललेलं आहे। राजकारणी मंडळी या सगळ्या गर्दीचा फायदा घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी होतात। अर्थात ही राजकारणी मंडळी सुद्धा शेतकरी आहेत। आपल्यासोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख एक शेतकरी माऊलीजी खंडागळे सहभागी झालेले आहेत। त्यांची शेतकरी म्हणून भूमिका काय आहे आणि एक राजकारणी म्हणून काय भूमिका आहे आपण जाणून घेऊयात। माऊलीजी, आपण काय सांगाल? साहेब, पहिल्यांदा मी एक शेतकरी आहे, नंतर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रमुख असेल किंवा पदाधिकारी असेल। शेवटी या देशामध्ये शेतकरी जागला तर जनता जगेल। कधीतरी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन जर केलं तर काय होऊ शकतं हे शेतकरी एकत्र आल्यानंतर कळणार आहे। शेवटी देशामध्ये एकच पेशा असा आहे किंवा एकच खातं असं आहे शेतकरी, का तो कधी एकत्र येऊन संप करू शकत नाही। जर कधी शेतकरी एकत्र आला, साऱ्या शेतकऱ्यांनी जर ठरवलं की मी 4 दिवस माझा शेतीतला माल अवघ्या देशातल्या शेतकऱ्यांनी मी उत्पादनच करणार नाही, मी अन्नधान्य पाठवणार नाही, मी दूध पाठवणार नाही, तर काय अवस्था होईल स्वतः देवेंद्र फडणवीसांना देखील खायला मिळणार नाही आणि मग खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची किंमत कळेल। आज आम्ही प्रयत्न केला आहे, एक छोटासा प्रयत्न आहे, छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतून हा प्रयत्न सुरू होतो आहे। आपण सगळ्यांनी पाहिलं की अवघ्या महाराष्ट्रामध्ये याची सुरुवात झाली आणि शेवटी कोणतीही क्रांती ही कुठंतरी सुरुवात व्हावी लागते आणि तशा प्रकारच्या क्रांतीला सुरुवात, शेतकऱ्यांच्या क्रांतीला सुरुवात आज जुन्नरपासून होते। आज आमचा सगळा तरुण शेतकरी एकवटला आहे, आमचे वयस्कर मार्गदर्शक शेतकरी देखील एकवटलेत आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळेजण पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येऊन सरकारला कुठंतरी जाग आणण्याचं काम आहे। माऊलीजी, आपल्या पक्षाची भूमिका नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने राहिलेले, शिवसेनेचे पक्षप्रमुखही शेतकऱ्यांच्या बाजूने राहिलेले। शेतकऱ्यांना भविष्य काळामध्ये जर न्याय मिळाला नाही तर आपण नेत्यांना काय सांगावं धाडाल? या शेतकऱ्यांचा मेसेज काय सांगाल? शेवटी या देशामध्ये राज्य करायचं असेल तर शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय कोणालाही राज्य करता येणार नाही, मग ते कोणताही पक्ष असू द्या। आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी नेहमी शेतकऱ्यांची बाजू घेतलेली आहे, सत्तेपेक्षा देखील जनतेचं हित लक्षात ठेवून त्यांनी बाजू घेतलेली आहे। आजही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये शिवसेना सभागृहामध्ये आग्रही आहे। आपण म्हणालात की आमची काय भूमिका आहे, आमची हीच भूमिका आहे, आमची भूमिका नेहमी शेतकऱ्यांच्या सोबतीनं आहे। शेवटी सत्तेपेक्षा आम्हाला जनता महत्त्वाची आहे, जनतेसाठी जे जे करावं लागेल ते निश्चितपणाने आम्ही करू आणि अशाच प्रकारचा संदेश आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देखील देऊ। शेवटी शेतकरी जागला तरच खऱ्या अर्थानं हा देश जागणार आहे, हे राज्य जागणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यासाठी आम्ही सदैव रस्त्यावर असू किंवा त्यांच्या आंदोलनात सदैव सहभागी असू। उद्धव साहेब, आपण शेतकऱ्यांच्या भावना पाहतायत, आपण सदैव शेतकऱ्यांच्या बरोबर राहिलेले आहेत। ह्याच अशा पद्धतीत शेतकऱ्यांच्या भावना विचारात घेऊन जर या मस्तवाल सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आपण सत्तेतनं बाहेर पडा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या, अशीच या निमित्ताने मी तुम्हाला मागणी करतो। शेतीच्या धोरणाबद्दल सांगायचं झालं तर केंद्र सरकारपासून, राज्य सरकारपासून, या साखर सम्राटांपासून तर फार साथी आपल्या बाजार समित्यांपासून तर दूध व्यवसायापर्यंत आज शेतकऱ्याकडून 15 रुपये ते 20 रुपयांनी घेतलेलं दूध हे या ठिकाणी 55 रुपये, आमच्या जवळ 60 किलोमीटर असणारा पुणे जिल्हा, त्या ठिकाणी गायचं दूध
रुपये किलोने विकलं जातं. या ठिकाणी आमचा घेतलेला 2.5 रुपयांनी घेतलेला ऊस ती साखर 19 रुपयांनी विकली जायची. परंतु आज या ठिकाणी शेतकऱ्यांचे वाईट दिवस आलेले आहेत. कांदा 1 एकर कांदा, आज मी 7 एकर कांदा पिकवलेला आहे. 1 एकर कांदा पिकवायला कमीत कमी नाही म्हणलं तरी 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो. आणि आज मी कांदा 350 पिशवी भरली, 55,000 रुपये भेटतात. त्याची मजुरी वजा जाता माझा वैयक्तिक 20,000 रुपयाचा लॉस आहे. जर माझा वैयक्तिक असा आहे तर त्यांची बाजू भूमिका बरोबर आहे. संप होणे गरजेचं आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफ होणं गरजेचं आहे. पण कर्ज कसं माफ व्हायला पाहिजे, सर्वसामान्य शेतकऱ्यांपोत कर्ज पोचलं पाहिजे. निसं मोठाल्या याला कर्ज जाणं ते महत्त्वाचं नाही. इथून मागं जे झालं 2 वेळा कर्ज माफ झालं, त्या टायमाला ते मोठमोठे बँका ह्या अशा ठिकाणी कर्ज माफ झाले. शेतकऱ्यांपोत पोचतंय काय, शेतकऱ्यांपोत काय पोचणार आहे. आपल्या मुलांना शेतकऱ्यांचे काय वगैरे बाबा, शेतकऱ्यांची बाजू धरलीच पाहिजे. शेतकरी सर्वसामान्य जे आत्महत्या करतात हे कशा करतात बरोबर का नाही. सर्वसामान्य लोकांना पोच व्हायला पाहिजे. तुम्ही दादांना आव्हान काय कराल? दादा आव्हान एवढं झालं, शेतकऱ्यांनी गोरगरिबांचे आपण त्याच माती जन्माला आलोय, त्या गोरगरिबांचे संवाद धरून घ्या समा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे. कोण मत देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण मत देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. फक्त काय सामील व्हा. अरे गुंजाळवाडीकर सामील व्हा, वडासकर सामील व्हा, जुन्नरकर सामील व्हा. बळीराजा उद्ध्वस्त होत चाललेला आहे. या सरकारला शेतकऱ्याची काळजी राहिलेली नाही. गेले अनेक वर्ष शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळत नाही, शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही. म्हणून आज जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढलेला आहे. या ठिकाणी त्यांनी अर्धनग्न अवस्थेमध्ये मोर्चा काढलेला आहे. माझ्यासोबत सगळ्याच पक्षाचे नेते आहेत, काही शेतकरी मंडळी आहेत. तुम्ही काय सांगाल? आज या सगळ्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे. शासनाकडून आपण काय अपेक्षा व्यक्त कराल आणि काय सांगाल? शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. जी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी आपली शेती करत असताना तुमची मागणी काय असेल? या ठिकाणी शेतीमालाला बाजारभाव मिळाला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याचा विकास. भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला हमी बाजारभाव मिळाला नाही तर आपली भूमिका काय राहील? या ठिकाणी आता अर्धनग्न या ठिकाणी मोर्चा काढलेले सर्व आमच्या शेतकरी बांधवांनी भविष्यामध्ये आम्हाला अत्यंत अतिक्रम म्हणजे भयानक प्रकारे आणि विद्रूप प्रमाणे या शासनाला जाग येण्यासाठी आम्हाला मोर्चाचं आयोजन करावं लागतं. सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापसातले मतभेद दूर करून एकत्र येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला हवेत. जर सगळीच राजकीय मंडळी एकत्र आली नाही तर हा बळीराजा ह्या राजकारणी मंडळींना वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. माझ्यासोबत इतरही काही शेतकरी आहेत, काय त्यांच्या भावना आहेत, काय सांगाल? हा जो मोर्चा आहे हा कुठलाही राजकीय पक्ष किंवा राजकीय पक्षाच्या प्रेरित नाही. याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही. इथं जे काही सगळे सामील झाले आहेत ते सगळे शेतकरी या नात्याने सामील झालेले आहेत. याला कुठलंही नेतृत्व नाही. शेतकरी हा याचा केंद्रबिंदू आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. त्या जर योग्य वेळेत लागू केल्या गेल्या नाहीत, आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 1 महिन्याच्या कालावधीनंतर पूर्ण पुणे जिल्हाभर याचं हे आंदोलन पेटवलं जाईल आणि पूर्ण पुणे जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन उभारलं जाईल. याची सरकारने दखल घ्यावी. नक्कीच हे आंदोलन जुन्नर शहरामधून सुरू होतं आहे. शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणेत झालेलं हे जुन्नर शहर आहे. या ठिकाणून हे आंदोलन सुरू होतं आहे. माझ्यासोबत काही भगिनी आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी त्यांनी आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पुरेशा कराव्या. ताई आपण काय सांगा? शेतकऱ्यांचं जे वीज बिल आहे ते माफ केलं पाहिजे शासनाने आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. असे मावशी आपणही संपामध्ये सहभागी झालात. आपली मागणी काय असेल, काय व्हायला हवं? शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. नक्कीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकऱ्यांना हमी बाजारभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना जर हमी बाजारभाव मिळाला तर कर्जमाफीची भविष्यकाळामध्ये अपेक्षा राहणार नाही, भावना राहणार नाही. मात्र हे सरकार डोळ्यावर पट्टी बांधून गप्प का बसतंय, अशा पद्धतीने शेतकऱ्यांची वाताहत का करतंय? भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. दुर्दैवाने या देशामध्ये आजपर्यंत जी कोणी सरकार आलं त्या सगळ्यांनी शेतकऱ्याला नग्न करायचं काम केलं. आज आम्ही सारे आमचे तरुण शेतकरी अर्धनग्न अवस्थेत आहोत. पण जर शेतकऱ्याचा आवाज सरकारने ऐकला नाही तर या पुढच्या काळामध्ये सरकारमध्ये बसलेल्या सगळ्याच अधिकाऱ्यांना पूर्ण नग्न केल्याशिवाय आम्ही शेतकरी स्वस्त बसणार नाही. नक्कीच बळीराजाला जर नागडं केलं चालत असेल तर या राजकारणी मंडळींना किंवा सत्ताधाऱ्यांनाही आम्ही नागडं केल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका ही सगळी मंडळी घेतात. माझ्यासोबत इतरही काही कार्यकर्ते आहेत. काय सांगाल आपण? आज तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहात. ह्या आंदोलनाने जर सरकारला जाग आली नाही
तर इथून पुढं अत्यंत तीव्र कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांना, त्याचप्रमाणे मंत्र्यांना, त्याचप्रमाणे जे काही सरकारमध्ये सहभागी असतील अशा कोणत्याही माणसाला आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही एवढंच सांगतो. इथून पुढे सरकारने जागं व्हावं आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पूर्णपणे विचार करावा. फडणवीस साहेब, मोदी साहेब, आता तरी जागे व्हा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न घेऊन तुम्ही सत्तेवर आलात. आता हे शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या. जर आपण न्याय मिळवून दिला नाही तर तुमची खुर्ची खाली केल्याशिवाय हे शेतकरी राहणार नाही. जागे व्हा असंच या निमित्ताने पण आवाहन करू. सर्व शेतकरी बांधवांना इथं जमण्याची जी वेळ आली, गेले स्वातंत्र्य काळापासून उपेक्षित राहिलेला शेतकरी कधी संघटित न झाल्यामुळं त्याची कुणीही आजपर्यंत दखल घेतली नाही. त्याचा परिणाम आज आपल्या एवढ्या मोठ्या संख्येने इथं निषेध नोंदवण्यासाठी यावं लागलेला आहे. यात आपला सगळ्यात पहिलाच मुद्दा जो आहे की आपल्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी. हा सगळे मागणी घेऊन आपण इथं आलेलो आहोत. याला कारण आपल्या कुठल्याही शेतमालाला बाजारभाव नाही. गेले कित्येक वर्ष शेतकरी असाच खितपत साईडला पडलाय, पण याची कुणी दखल घेत नाही. त्यामुळे आपण इथं सर्वजण एकत्र झालेलो आहोत. इथं जे सर्व सामील झालेले आहेत ते सर्व शेतकरी असून याला कुठलाही राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये. शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. इथं जे सामील झालेत ते सगळे शेतकरी या नात्याने सामील झालेले आहेत. याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच या आंदोलनाला कुठलंही नेतृत्व नाही, सर्व शेतकरी समावेशक असे हे आंदोलन आहे. सर्वप्रथम मी इथं जमलेले सर्व शेतकरी बांधवांचा आभार मानतो की या निमित्ताने तरी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आजपर्यंत शेतकरी कोणत्याही कारणासाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी अशा एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये उपस्थित राहिलेलं नाही. आज आपल्यावर जे अन्याय होत आहेत त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण हा एक छोटासा प्रयत्न करीत आहोत आणि या माध्यमातून आपण लोकांना सांगणार आहोत की जर आपल्या शेतीमालाला बाजारभाव नाही मिळाला तर पुढच्या 1 महिन्यामध्ये आपण हे आंदोलनाचं स्वरूप व्यापक करणार आहोत. त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या 1 महिन्याच्या आतमध्ये आपण पुढचं पाऊल नक्कीच उचलणार आहोत. या मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचं प्रथमतः मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर शेतकरी संघटित होत नाही. अशी कुठलंही सरकार असू द्या, प्रत्येक सरकारची किंवा सर्वसामान्य जनतेची, शहरातल्या नागरिकांची भावना असते का शेतकरी कधी एकत्र येणार नाही. परंतु आज ही ठिणगी आपल्या सर्वांच्या रूपाने या ठिकाणी पडलेली आहे आणि आपण सर्वजण या ऐतिहासिक घटनेचे शिल्पकार आहात, साक्षीदार आहात. खऱ्या अर्थाने या सरकारला वठणीवर आणण्यासाठी आपण हे पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि निश्चितपणे भविष्यात याहीपेक्षा मोठा संघर्ष शेतकऱ्यांना करावा लागला तर आपण मागे हटणार नाही. निश्चितपणे आपण पाहतोय कुठलाही शेतमाल गेले 2.5 वर्ष 2-2.5 वर्ष उलटून गेलेत. कुठल्याही शेतमालाला बाजारभाव नाही, कुठल्याही शेतकऱ्याला हमीभाव नाही. अक्षरशः शेतकरी मेटाकुटीला येऊन पोहोचले आहे. विदर्भ मराठवाड्यातले शेतकरी आत्महत्या करतात, परंतु आपले महाराष्ट्रातले इकडचे पुणे जिल्ह्यातले शेतकरी हे मानसिकता चांगली असलेले शेतकरी आहे, परंतु शेतकऱ्यांचे उतारे हे कोरे नाहीत. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असंख्य बोजे आहेत, लाखो रुपयांचं कर्ज आहे, परंतु आमचा पुणे जिल्ह्यातला शेतकरी हा न डगमगणार आहे.
या प्रतिकूल परिस्थितीमध्ये नेटाने आणि जोमाने उभा राहणार आहे. म्हणून सरकारने आमचा अंत पाहू नका असं सरकारला या ठिकाणी आवाहन करतो. आणि या पुढील काळात आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने या सरकारला सामोरं जाऊ अशा प्रकारची या ठिकाणी आवाहन करून थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव या शेतकरी मोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. प्रथमतः मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो. खरं तर आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाहिलं तर आपण आपल्या समस्यांसाठी प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने एकत्रित आलो आहोत. आपल्यावर जो काही अन्याय अत्याचार किंवा आपल्या मागण्यांकडे जे काही दुर्लक्ष होत असलेलं आहे आणि म्हणून सर्व सामान्यांचा पोशिंदा असलेल्या शेतकरी आणि या शेतकऱ्यावर होत असलेला मोठा अन्याय आणि याकडे या शेतकऱ्याचं या सरकारचं असलेलं दुर्लक्ष आणि म्हणून या मोर्चाच्या निमित्तानं आमच्या अनेक प्रमुख मागण्या आहेत. त्यामध्ये डॉक्टर स्वामीनाथन आयोगाने ज्या काही शिफारसी लागू केल्या आहेत त्या शिफारसींची अंमलबजावणी सरकारनं त्वरित करावी. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमुक्ती शेतकऱ्यांना करावी. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा. या प्रकारच्या अनेक मागण्या आम्ही अतिशय शांततेने सनदशीर मार्गाने या ठिकाणी सरकारच्या समोर आम्ही या ठिकाणी मांडत आहोत. आणि जर सरकारने आमची दखल या निमित्ताने घेतली नाही तर या पुढील काळामध्ये आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी आंदोलन करू. आणि मग त्या आंदोलनामध्ये जे काही होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, शासनाची राहील. याची दखल या ठिकाणी सरकारनं घ्यावी. आज आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आलो आहोत आणि आमच्या या मागण्या आपण प्रामुख्याने मान्य केल्या पाहिजेत. आणि जर मान्य केलं नाही तर अशाच प्रकारचं आंदोलन केवळ जुन्नर तालुक्यापुरतं मर्यादित राहणार नाही तर पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्र राज्य असेल, याचा संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी आम्ही करू. अदानी सारख्या उद्योगपतीला 1 रुपया भाड्याने 16,000 एकर जमीन या सरकारने दिलेली आहे. कुठल्याही सरकारच्या विरुद्ध, कुठल्याही नेत्याच्या विरुद्ध हे आंदोलन नाही, हे आपल्या हक्कासाठी आंदोलन आहे, हे पहिलं लक्षात घ्या. स्वामीनाथन आयोग हा महत्त्वाचा विषय आहे. आपण जर आपल्या पायावर उभं राहिलो तर आपल्याला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही, हे या निमित्ताने सांगितलं पाहिजे. अशीच आंदोलनं जर आपण प्रखरतेने या पुढील काळात केली तर समाज आपल्या पाठीमागे उभा राहील. जसं आपण जातीसाठी लढलो तसं आता मातीसाठी लढण्याची गरज आलेली आहे. मित्रांनो, यासाठी सगळ्यांनी कटिबद्ध होऊन एकत्र या, हेच या निमित्ताने सांगतो. शेतकऱ्यांचे भरपूर हाल झालेले आहेत. कारण शेतकऱ्यांना जो शेतीमालाला जो खर्च होतोय, आज कांदे निर्माण तयार करायला एकरी कमीत कमी 30 ते 40,000 रुपये खर्च होतो आणि उत्पन्न बाजारात मार्केटमध्ये नेल्यानंतर तर शेतकऱ्याला फक्त 15,000 भेटतात. खरोखर शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, एवढीच विनंती करते आणि थांबते. खरं तर शासनाकडे माझ्या काही मागण्या आहेत किंवा आपल्या सर्वांच्या मागण्या आहेत त्या यासमोर तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात महत्त्वाची पहिली जी मागणी आहे डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी व्हावी. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी. शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी वेगळा निधी उभा करावा. त्याचप्रमाणे शेतीमालाला हमी बाजारभाव मिळावा. शेतीपंपाचे वीज बिल माफ करावे. 60 वर्षावरील वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन योजना मिळावी, ही माझी सरकारला विनंती आहे. निश्चितच सरकार या गोष्टींचा विचार करेल. गेली 2-2.5 वर्षापासून असे ते अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये शेती हा व्यवसाय चाललेला आहे आणि आपण शेतकरी म्हणून आशेवर जगतो. प्रत्येकजण निसर्ग असन, व्यापाऱ्याचा लहरीपणा असन किंवा सरकारचा लहरीपणा आहे. आणि यामधून गेल्या वर्षी ह्या सरकारने अतिशय शांततेनं कसं आपल्याला फसवलं. गेल्या वर्षी आडत माफ करतो सांगितली, आडत माफ केली आणि बाजारभाव सगळ्याचे 30 ते 20 ते 25% खाली आणले. त्याच्यावर थोडासा शेतकरी कांगावा करायला लागला, आरडओरड झाली. त्यावेळेला 1 रुपया किलो अनुदान देतो म्हणलंय. शेतकऱ्याचा माल काय भाव कांदे खपत होते याच्याकडे लक्ष न देता माझी मार्केट कमिटीची पट्टी मी कशी घेईल आणि ते सगळी पेपर जमा करून त्याचं प्रोसिजर पुरं करीन याच्यात शेतकरी गुरफडावला आणि 1 रुपया न देता काहीच न करता त्यांनी तंतोतंत फसवलेले. इथून पुढं माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, शेतकरी मोर्चाचं आमंत्रण फक्त कानावर आल्यावर, याच्यात कोणी नाही, सर्व शेतकरी आहात आणि आपण सर्व शेतकरी असल्यामुळं एकदाही कानावर आलं ना उद्या मोर्चा आहे, आपण सर्वांनी त्या ठिकाणी हजर होणं, हे रान पेटवलं पाहिजे. हे एकदा दोनदा करून जमणार नाही, याचा सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे, त्याशिवाय हे जमणार नाही. नारायणगाव येथे कुरेशी मार्केट येथे एक लाक्षणिक उपोषण आपण उभारणार आहोत. त्याच्या अगोदर पुणा नाशिक हायवेच्या पूर्व बाजूला आपण सगळे ट्रॅक्टर्स एक लाईनीत उभे करणार आहोत डांबरी रोडच्या खाली.
कुठल्याही वाहतुकीस अडथळा होईल असं आपण वर्तणूक करणार नाही आहोत. तिथे सगळे ट्रॅक्टर्स उभे करून आपण कुरेशी मार्केट येथे जमून एक लाक्षणिक उपोषण तिथं करणार आहोत. किसान क्रांती मोर्चाच्या वतीने आपण शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी आज जे काही आंदोलन करताय, प्रथमतः सगळ्यांचं आपलं आंदोलन शेतकरी करायला उभा राहिला आहे ते धाडस आपण दाखवलं आहे, त्याबद्दल प्रथमतः आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे, अभिनंदन आहे. मित्रांनो, मी या ठिकाणी जो उभा आहे तो कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून उभा नाही, तर मी खरं तर पहिल्यापासूनचा शेतकरी आहे आणि तुमच्याबरोबर काम करता करता पुढे येऊन सभापती झालो आहे. मूळ मी शेतकरी आहे, मला आजही शेतीची आवड आहे, स्वतः मी शेती करतो. शेतीतले कष्ट कसे करतात, किती त्याला त्रास होतो. मी पिंपळवणीला कोबी पिकून स्वतः गाडीत भरून पुण्याला विकून तिथं लॉजवर झोपून त्या शेतकरी निवासमध्ये पहाटे विकून परत गावाला येऊन माल काढलेला माणूस आहे. त्याच्यामुळे मला शेतीमधल्या कष्टाची सगळी जाणीव आहे. आज मरी ती सभापती जरी मी असेल, मला सगळे शेतकरी बांधव 2 दिवसापूर्वी भेटले. मला वाणी साहेबांनी फोन करून विचारलं, माझी मुलाखत घेतली की तुमचं मार्केट कमिटी म्हणून काय धोरण आहे. खरं तर मार्केट कमिटी ही शासनाच्या नियमाप्रमाणे चालते आणि बाजार समितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी जर माल आणला तो त्याच्या मालाचे पण आपल्याला पैसे करून द्यावे लागणार आहेत. मित्रांनो, आपल्याला कर्जमुक्ती नको आहे, कर्जमाफी नको आहे. खरं तर आम्ही जो माल पिकवतो तो आम्ही बांधावर पिकवलेला माल शासनाने त्याची व्यवस्था करावी, त्याचं ट्रान्सपोर्टेशन करावं, त्याचं पुढे विक्री व्यवस्था करावी. खरंच शेतकरी हा व्यापारी नाही, तो माल पिकू शकतो, किती चांगल्या क्वालिटीचा माल किती उत्पादन करू शकेल, पण शेतकरी हा व्यापार करू शकत नाही, तो माल विकू शकत नाही. आणि खरं तर इथंच घोडा आपला अडले. आपण जर माल चांगला पिकवला आणि शासनाने आपल्याला पिकवून व्हॅन दिल्या, वेगवेगळ्या प्रकारची ट्रान्सपोर्टची व्यवस्था करून दिली, शहरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या आणि तिथं वेगळी माणसं ठेवली आणि तो माल विकून दिला तर आपल्याला चालणार आहे. आपल्याला कर्जमुक्ती नको आणि कर्जमाफी पण नको. एकदा कर्जमाफी केली नंतर 10 वर्ष गेली. आता आपण कर्जमाफीसाठी भांडतोय, शासन देते नाही देते असं बोलतंय, परंतु त्याच्यापेक्षा आमच्या मालाला हमी भाव द्या. आम्ही कांदा लावला, त्याला 1000 रुपयाची खताची गोण टाकतो, त्याला लिक्विड करतो, त्याला मल्चिंग करतो, सगळ्या प्रकारचं काम करत असताना त्याला खर्च किती येतो याचा त्यांनी अंदाज करावा. तुमच्या कर्मचाऱ्याला 5वा वेतन आयोग लागू करता, 6वा करता, आता 7वा पण करताय आणि शेतकऱ्याला बाकी कुठली सवलत देत नाही. शेतकऱ्याचं 60 वर्ष वय झालं, त्याला कमीत कमी 1000-2000 रुपये तुम्ही कमी वेतन, निवृत्ती वेतन तरी द्याल का नाही, ते तुमची मानसिकता नाही. केंद्र सरकारमध्ये काम करताना मागच्या मुख्य पंतप्रधानांनी सांगितलं का आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर त्या ठिकाणी निवृत्ती वेतन देऊ, काही केलं नाही. मागच्या सरकारने सांगितलं आम्ही निवडून आलो की कर्जमाफी करू. कर्जमाफी देत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. परत मी त्या मुद्दे येणार आहे का तुम्ही आमच्या शेतमालाला जो खर्च होतो त्याची आकडेवारी काढा, त्या उत्पन्नाप्रमाणे आमच्या खर्चाचा हमी भाव द्या आणि तो माल तुम्हाला मार्केट कमिटीत विकायचा आहे का शहरात विकायचा तुम्ही ठरवा. जर तुम्हाला ते शक्य नाही तुम्ही तो खरेदी करा. पाठीमागं 10 वर्षापूर्वी आपल्याकडे कांद्याचे बाजार पडले तेव्हा सरकारने कांद्याची खरेदी केली होती, शेतकऱ्याला कशी तरी पैसे मिळाले होते. आज काय परिस्थिती आहे, कोणताही माल शेतकऱ्याने उत्पादन केला का त्याला भाव मिळत नाही. आडत्या जरी आता आपल्याकडे नियमनमुक्ती झाली असेल, शेतकऱ्याची आडतबंदी झाली असेल, पुण्यामध्ये मुंबईमध्ये तुम्ही गेला तर खात्री करा तुमचा माल जर 100 रुपयांनी खपला तो तिथला व्यापारी तो 90 रुपयांनीच मालाची पट्टी करून देतो, याची पण माहिती घ्या. अशा प्रकारचे आडून हे जर तुमच्या आमच्याकडून आडत घेणार असेल ते पण बरोबर नाही. त्यासाठी शेतकरी बांधव तुम्ही जे आंदोलन करताय, एक शेतकरी म्हणून तुमच्याबरोबर आहे. अशाच प्रकारचा आपण लढा पुढे सुरू ठेवा. तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देऊन थांबतो. खरं तर आपल्या न्याय मागण्यांसाठी लढा देण्यासाठी, सरकारला जागा आणण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकवटलो आहोत. काय मागण्या आहेत आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. 6 प्रमुख मागण्या आपण त्या ठिकाणी सरकारकडे ठेवलेल्या आहेत. देश स्वातंत्र्य झाल्यापासून या 15 ऑगस्ट 2017ला आपल्याला 70 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होत आहेत. परंतु प्रत्येक वेळेला शेतकऱ्याच्या पदरी निराशाच आली. सगळ्यांनी शेतकऱ्याला फक्त गाजरच दाखवलं आणि कुणीही शेतकऱ्याचा कैवार घेण्याचं काम केलं नाही आणि म्हणून आज शेतकऱ्याला खरं तर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. मी धन्यवाद देईल माझ्या सगळ्या तरुण शेतकरी बांधवांना, ज्यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली. त्या सर्व शेतकरी बांधवांचं मी जाहीरपणानं कौतुक करतो. जाहीरपणानं आपण देखील त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. खरं तर कोणतीही क्रांती अशाच एका ठिणगीतून निर्माण होत असते आणि त्या क्रांतीचं बीज आजच्या मोर्चामध्ये रोवलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची, ज्या पद्धतीनं आज आपण एकत्र आलो आहेत त्याच पद्धतीने या पुढच्या काळात देखील आपल्याला सगळे लढे लढायचे आहेत. मन की बातमध्ये मोदीजी सांगतात, खरं तर मागे मी म्हणायचा वारे राजीव तुम्हारा खेल सस्ती दारू महंगा तेल, आता परत तीच म्हणाशी उलटी म्हणावी लागेल. वारे मोदीजी तुम्हारा खेल सस्ती दारू महंगा तेल, वारे मोदीजी तुम्हारी कहाणी सस्ती दूध महंगा बिस्लेरी का पाणी. पाण्यापेक्षा देखील आमचं दूध अस्वस्थ झालंय. याच्यापेक्षा वाईट काय असेल. येड्या बाबळीचं सरपण आज आमच्या उसाच्या पेक्षा जास्त भावाने विकलं जातंय. काय परिस्थिती आहे. 12, 15, 16 महिने उसाला पाणी भरायचं. तो ऊस आमचा इकडून तिकडून 2-2.5 हजार 3,000 रुपये 2-2.5 हजाराच्या पुढं
विकला जात नाही. पण येड्या बाबळीचं सरपण तुम्ही जर का वखारीत घ्यायला गेले तर त्याचा भाव मला वाटतं आज 4-5 हजार रुपये टनाच्या पुढे जातोय. काय शेतकऱ्याची अवस्था आहे. सगळ्यांनी शेतकऱ्याला नागवायचं काम केलंय. कदाचित आपल्याला 5 धरणे आहेत या तालुक्याला, भरपूर पाणी आहे. ज्या शेतकऱ्याला पाणी नाही त्याची पाण्याने, ज्याची पाणी नाही त्याची बिन पाण्याची हजामत आहे. पण ज्या शेतकऱ्याला पाणी आहे त्याची पाण्याने हजामत होते. पण शेतकरी हजामत ही ठरलेलीच आहे. म्हणून बांधवांना तुम्हाला विनंती करायची, खरं तर काल आम्ही बैठकीच्या तयारीसाठी उपस्थित होतो, त्यावेळेला आता अनेक शेतकरी उपस्थित होते. सगळ्यांनी आपल्या भावना सांगितल्या. शेतकऱ्याच्या शेतमालाची काय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावर मी दुरुक्ती करणार नाही. पण माझी बांधवांना तुम्हाला विनंती राहील, पायाजवळ बघू नका. 1-2 दिवसाचं दूध पूर्वी आपला खाडा असायचा, सरकारने बंद पुकारलं का रस्त्यावर दूध ओतून द्यायला लागायचं. आज मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, आपण आज संप केला. कशासाठी केलाय तो संप? शेतकरी संप करू शकतो, सरकारला कळू द्या. आमच्या शहरात देखील आमचेच भाऊबंद राहतात, आमचे नातेवाईक राहतात. त्यांना एकदा कधीतरी 4-8 दिवस भाजी मिळू नाही देत, त्यांना दूध मिळू देऊ नका. आणि मग त्यांना कळेल की काय परिस्थिती शेतकऱ्याची आहे, कोणत्या परिस्थितीत आमचा शेतकरी काम करतोय. उन्हातानामध्ये राबतोय. 4-6 महिने कांद्याचं पीक, त्याला पाणी भरतो आणि कुठेतरी कांद्याचं वाटोळं होत. मला तुम्हाला विनंती करायची, आता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायची गरज. सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं नाही तर कोणी तुम्हाला न्याय देणार नाही. अशा प्रकारची आपल्या सगळ्यांची भावना आहे. मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईल. आज सकाळपासून आमच्या खोडद नारंगाव परिसरामध्ये स्वतः आमचे सगळे तरुण शेतकरी गावोगाव गेले. तिथे संकलित केलेलं दूध आमच्या खोडदमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जागेवर ओतून द्यायला लावलं. खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं आंदोलन या पुढच्या काळामध्ये आपल्याला उभं करावं लागेल. आज या निमित्ताने आपण सरकारला साधा इशारा द्यायला आलो. या इशाऱ्यावरती सरकारने जर ऐकलं नाही, खरं तर सरकार आपल्याला कर्जमुक्ती देणार म्हणजे काय करणार? सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आजपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला नाही आणि त्याच्यामुळे आमचा शेतकरी आज कर्जाच्या खाईत बुडालेला आहे. प्रत्येक वेळेला जर का एखाद्या मालाला, कांद्याला चांगला भाव मिळायला लागला, निर्यात दर वाढवायचे, द्राक्षाला चांगला भाव मिळायला लागला का निर्यातीचा टॅक्स वाढवायचा. अशा प्रकारे प्रत्येक वेळेला शेतकऱ्याच्या मालाला बाजार भाव कमी कसा होईल हे सगळ्या सरकारांनी पाहिलं. आज कच्च्या साखरेची, पक्क्या साखरेची काय परिस्थिती. पक्की साखर जर निर्माण झाली तर शेतकऱ्याचं कल्याण होईल. खरं तर सरकारने धोरणं स्वीकारली पाहिजेत. आज आमचे पोलीस बांधव आणि शेतकऱ्यामध्ये साहेब फार फरक नाही. दिवसभर उभं राहायचं, कष्ट करायचं, गुडघ्याचे आजार होतात. शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे. आज आमचा शेतकरी 50-55 वर्षी गुडघ्याच्या आजाराला सामोरा जातोय. का त्याला? खरं तर नंतर त्याला पेन्शन का नको? आज सरकारमध्ये 8 तास काम करणाऱ्या प्रत्येक नोकराला सरकारने या 60 रिटायरमेंट नंतर त्याला पेन्शन योजना चालू केली. आमचा शेतकरी दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे 24 तास काम करतो. कधीतरी आमचा द्राक्षवाला, कांदेवाला रात्री जर झोपला, अचानक गाऱ्याचा पाऊस आला, त्याला झोप येत नाही, त्याची झोप उडून जाते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकारकडून व्हावं अशी आमची माफक अपेक्षा आहे. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची, उद्या देखील नारंगाव या ठिकाणी आपण आंदोलन घेतलं. काय आंदोलन आहे? सरकारच्या दरबारी आपला आवाज पोहोचावा म्हणून शेतकऱ्याचं पूर्वीचे बैलजोडे होती, आज ट्रॅक्टर आला आणि म्हणून सगळ्यांनी आपापले ट्रॅक्टर त्या ठिकाणी न्यायचे. शांततेत आपण आंदोलन करतोय. आज आम्ही शांत आहोत, आज आम्ही अर्धनग्न आहोत. पण मला सरकारला या ठिकाणी सूचना द्यायची, तुम्ही जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर सरकारला पूर्ण नग्न केल्याशिवाय शेतकरी राहणार नाही. अशा प्रकारचं आमची शेतकऱ्यांनी आता जागा होण्याची वेळ आली. काय दुधाची परिस्थिती आहे? रात्री आमचा एक शेतकरी सांगत होता, मग अशी कुणीतरी म्हणलं मार्केटिंग जमत नाही. आमचा शेतकरी दूध काढतो, मेहनत करतो, गायला खुराक लावतो, पहाटे 5:30ला धार काढतो, त्याच्या दुधाला काय भाव मिळतो? आज 25, 26, 27. तो रामदेव बाबा तुमच्या गायचं गोमूत्र बाटलीत घेतो, त्याला काहीतरी चांगलं नाव देतो आणि त्या गोमूत्राचा भाव आपल्या दुधापेक्षा जास्त असतो. वारे सरकार तुम्हारा खेळ, सस्ता दूध महंगा गोमूत्र. काय परिस्थिती आली शेतकऱ्यावर. अधिक बोलून आपला वेळ घ्यायचा नाही. आपण सगळ्यांनी एकी दाखवली, अशीच एकी आपल्याला पुढे दाखवायची. आणि त्याच्यामुळं सरकारला जाब विचारण्यासाठी उद्या देखील नारंगाव या ठिकाणी आपण आंदोलन करतोय. उद्या जुन्नरचा बाजार शेतकऱ्यांनी बंद ठेवला, नारंगावचा बाजार देखील बंद ठेवला. संपूर्ण व्यापारी मंडळींना देखील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी व्यापारी बाजारपेठ बंद ठेवली. त्या व्यापाऱ्यांचा मी जाहीरपणाने आभार मानतो. मला तुम्हाला विनंती करायची, आता आपण जागे झालोत. ही
ठिणगी पडली, तिच्या ज्वाला झाला पाहिजेत, भडका झाला पाहिजे, म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. खरं तर शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, इतकं मोठं आंदोलन उभं करत असताना माझ्या अनेक तरुण सहकाऱ्यांनी गावोगाव गेलेत. कोणत्या पक्षाचं म्हणून नाही गेले, एक शेतकरी म्हणून गेलेत. आजही माऊली खंडागळे बोलतोय, एक शेतकरी म्हणून बोलतोय. कोणत्याही पक्षाचा बॅनर घेऊन या पुढच्या काळात कधीही बोलायचं नाही, कारण आपण प्रत्येक जण या काळ्या मातीचे सेवक आहोत, या काळ्या आईचे पुत्र आहोत. पहिले शेतकरी आहोत, नंतर आपण कुठेतरी एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असू. म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय, कदाचित आज सगळ्यांना बातमी गेली नसेल, अशोक मामा म्हणाले, परंतु व्हॉट्सअपवर सोशल मीडियावरती आपण ही बातमी पोहोचवली. मला तुम्हाला विनंती करायची, आपण सगळ्यांनी उद्या देखील आपल्या शेतातलं कोणतं हार्वेस्टिंग होणार नाही, दूध दुभतं काढा, गायला मस्टडीत झाला नाही पाहिजे, पण कुठेतरी हा माल आपला शेतकऱ्यांचा, मगाशी मी सांगितलं कृष्णाच्या काळात हे असंच झालं, दूध दुभतं काढलं जायचं, गोकुळातलं दूध मथुरेला जायचं आणि त्याच्यामुळे सगळे गवळे अशा माझ्यासारखे हाडाचे व्हायचे. आता कुठेतरी सरकारला हे सांगण्याची वेळ आली, आता तुम्हाला आम्ही दूध देणार नाही, आता तुम्हाला आम्ही भाज्या पोहोचू देणार नाही. हे ज्या वेळेला आपण करू, लोकांना ज्या वेळेला कोणताही माल मिळणार नाही, खायला भाज्या मिळणार नाहीत, प्यायला दूध मिळणार नाही, त्यावेळेला सरकार वटणीवर येईल असं मला वाटतं. उद्याचा संप आपण यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी नारायणगाव या ठिकाणी सकाळी 8 वाजताच उपस्थित राहायचं. आपल्याकडे ट्रॅक्टर असतील, बैलजोडी असेल, बैलगाडी असेल, अतिशय शिस्तबद्ध रीतीने आपण आलं पाहिजे. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची, आमच्या खोडदच्या सगळ्या तरुण शेतकऱ्यांनी, छोटे गाव आहे खोडद, रघुनाथ शेठ, पण उद्या खोडद बंदची आग दिली आणि 100% खोडद बंद ठेवणार आम्ही. आपण सगळ्यांनी जोपर्यंत असं करत नाही तोपर्यंत सगळ्याला जाग येणार नाही. या निमित्तानं आमच्या शेतकरी भगिनी देखील उपस्थित आहेत. उपस्थित तालुक्यातून सर्व आलेल्या शेतकऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो. खरं तर आपण एकमेकाचे आभार मानायचे नाही, कुणी कोणावर उपकार करत नाही. आपण हे जे करतोय आपल्या पुढल्या पिढीसाठी करतोय. आज आपण कर्जमुक्ती मागतोय, आज आपण शेतकऱ्याला पेन्शन मागतोय, आज आपण शेतीला हमी भाव मागतोय. हा आपला हक्क, हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्याचं स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे, याकरता हा मोर्चा. म्हणून माझ्या बांधवांनो, शेतकरी भावांनो, उद्या देखील अशाच प्रकारचा जंगी मोर्चा आपण नारायणगावमध्ये ठेवतो. संपूर्ण तालुका खरं तर आपण सगळ्यांनी बंद करावं अशा प्रकारचं आपल्याला आवाहन करतो. आणि आपण सगळ्यांनी या मोर्चात सहभागी झाल्याबद्दल खरं तर अनेक यामध्ये आमचे सहभागी मित्र आहेत, मनापासून प्रयत्न केलेत, त्या सगळ्या माझ्या तरुण शेतकरी भावांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. उद्या सकाळी नारायणगाव या ठिकाणी आपापले ट्रॅक्टर, बैलजोड्या घेऊन यायच्यात. दारुवाला मैदान म्हणून आमचं जे नारायणगावच्या उत्तरेच्या बाजूला त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. लवकर आपण सकाळी 8 वाजता त्या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन यायचे. मांजरवाडी, खोडद, गुंजावाडी या मंडळींनी पोलीस स्टेशनच्या बाजूला रस्त्याच्या पूर्वेला आपापले ट्रॅक्टर लावायचे. येडगाव आणि आळेपाट्याच्या बाजूने येणारी सगळी वाहनं, ट्रॅक्टर ते पुणे नाशिक हायवेला रस्त्याच्या पूर्वेच्या बाजूनं त्या ठिकाणी लावायचे. आणि सकाळी बरोबर 8:30 वाजता कुरेशी मार्केट या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव जमणार आहोत आणि त्या ठिकाणी अशाच प्रकारचा सरकारचा निषेध करून गरज पडल्यास आपण त्या ठिकाणी रास्ता रोको देखील करणार आहोत. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या प्रथमदर्शनी रास्त दिसतात, त्या तात्काळ प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर पाठवण्याचा आम्ही कारवाई त्वरेने करू. आणि मी खात्री देते की आपल्या यातल्या ज्या योग्य मागण्या आहेत त्या प्रशासनाकडून पाठपुरावा करून आम्ही पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. रात्रंदिवस कबर कष्ट करणारा शेतकरी अडचणीत असताना राज्य सरकारच्या शेतकऱ्यांची अजूनही सहानुभूती वाटत नाही. उद्योगपतींचे कर्ज माफ केले जाते, मात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला वसुलीसाठी तगादा लावून पैसे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव मिळाला पाहिजे, हमी बाजारभाव मिळाला पाहिजे. शेतकरी उद्ध्वस्त होतोय, म्हणून आज सगळ्या शेतकरी संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत. जुन्नर येथील शिवनेरी शेतकरी संघटनाही रस्त्यावर उतरलेल्या असून या ठिकाणी त्यांनी एक वेगळं अनोखं आंदोलन उभारलेलं आहे. इतर काही संघटनांनी अर्धनग्न होऊन आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत. राजीवजी ढोमसे यांच्या संघटनेने आज मुंडन आंदोलन यांनी केलेलं आहे. एक अनोखं आंदोलन आहे. शेवटी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. माझ्यासोबत मनसेचे उपजिल्हाप्रमुख मकरंदजी पाटे आहेत, ते आज ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. काय त्यांची भूमिका आहे जाणून घेऊयात. मकरंदजी, आपण काय सांगाल? शेतकऱ्यांना 100% हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. या संदर्भामध्ये आम्ही 100% शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत.
राजीवजी, तुम्ही अनेकदा आंदोलन करता, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देता. आज तुम्ही अनोखं आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनाविषयी काय सांगाल आणि तुमची भूमिका काय असेल? सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण गंभीर होत चालले. शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत चालली. रात्रंदिवस काबाड कष्ट करणारा शेतकरी रात्रंदिवस कष्टच करत राहतो, परंतु राज्य सरकारला अजूनही जाग येत नाही. शेतकऱ्यावर कर्ज वाढत चालले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नाही. पुन्हा ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्यांना पेन्शन योजना मिळाली तर त्या शेतकऱ्यांचं पण आयुष्य पुढं चांगलं जाईल. ज्यांच्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू झाली, आमदारांनी घोषणा केली होती की बाबा जर बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही तर मी आमदारकीचा राजीनामा देईल. आता जर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही तर तुम्ही आमदार साहेबांकडून मागणी काय कराल, काय अपेक्षा व्यक्त कराल? बैलगाड्यापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती ही महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे आमदार साहेबांनी आपली आमदारकी पणाला लावली बैलगाड्यासाठी, तशीच पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्ज माफ होण्यासाठी आपण पुन्हा आमदारकी पणाला लावणार का, असा आम्ही शेतकरी म्हणून त्यांना प्रश्न करतो. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आपण पण विधानसभेत मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. नक्कीच आमदार साहेब, तुम्ही जे विषय मार्गी लावलेले आहेत याबद्दल तुम्हाला जुन्नरकरांचा नेहमीच सलाम आहे. मात्र जो बळीराजा आज उद्ध्वस्त होतोय त्याच्या पाठीशी राहिला तर भविष्यकाळामध्ये ही जनता आपली कधीच साथ सोडणार नाही. माझ्यासोबतही इतर काही नेते आहेत, शेतकरी संघटनेसाठी ते सदैव आंदोलन करत असतात. काय सांगाल आपण आज या आंदोलनामध्ये सहभागी झालात? शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करतो. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याचे 100% कर्ज माफ झाले पाहिजे. शेतकऱ्याचा 7/12 उतारा हा कोरा झाला पाहिजे. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही यापुढेही जर सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाहीत यापुढे तीव्र आंदोलन छेडले जाईल, याचा इशारा या ठिकाणी सरकारला देत आहे. जो फ्लावर आहे तो फक्त 30 रुपयावरती आला. 8 ते 10 रुपये ला जी कोथिंबिरीची जुडी विकली जाणार आहे अक्षरशः मातीमोल झाली. हत्या न करता स्वतःला सावरलं पाहिजे. ह्या ज्या तुमच्या भोवती ज्या समस्या आहेत त्या समस्याला तोंड दिलं पाहिजे. पुन्हा पुढे तरी व्यक्त झालं पाहिजे. तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या तिथं जाऊन तुम्ही व्यक्त व्हा. त्याच्यामध्ये काही लाज बाळगण्याचं कारण आहे. कुठून तरी त्या बँकेच्या अधिकाऱ्याला तुमच्याबद्दल दया उत्पन्न होईल आणि तो तुमचं कर्ज माफ करू शकेल. आज राज्यामध्ये जवळजवळ 9,000हून जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, परंतु त्याच्यावरती पसरलेली आहे ती निघून जाऊन एक चांगलं. या सरकारने काय करायला हवं? शेतकऱ्यांचे नेते पवार साहेब शेतकऱ्यांसाठी नेहमीच झटतात. आज शेतकऱ्यांची अपेक्षा सरकारकडनं का पण आहे, पवार साहेबांकडनं पण आहे. तुम्ही पवार साहेबांनाही काय आव्हान कराल, सरकारकडनं काय मागणी व्यक्त कराल? नक्कीच हे जे इथं आंदोलन छेडलं गेलेलं आहे, मुंडन आंदोलन छेडलं गेलेलं आहे, मी आत्ताच सांगितलं की असं मुंडन इथं करण्यापेक्षा जे तुमच्या मागण्या मान्य करत नाहीत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांचं मुंडन करायला हवं. त्यांचं मुंडन करून त्यांच्याकडनं मागण्या मान्य करून घ्यायला पाहिजेत. आणि आपण यांच्या मागण्या कोण पूर्ण करत नाही? सरकार यांच्या मागण्या. सरकार म्हणजे मुख्यमंत्री असेल, जे मंत्रिमंडळ असेल यांचं मुंडन करायला हवं. जे कोणी संबंधित अधिकारी असतील किंवा एखाद्या शेतकऱ्यावरती जर कर्ज असेल तर जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांच्याकडे जो शेतकरी जर त्याच्या समस्या घेऊन गेला तर नक्कीच थोडीशी दया दाखवून त्या शेतकऱ्याचं कर्ज मॅडम कर्जमाफी झाली पाहिजे. शेतीच्या मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे. रंगनाथन स्वामी आयोगाचं शिफारसी स्वीकारल्या पाहिजेत. अशा मागण्या होत्या. हे सरकार ह्या मागण्या पूर्ण करत नाही. गेले काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. दोन्ही सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे. आपल्याला काय वाटतं? आदरणीय शरद पवार साहेब यांनी हे कायमच शेतकऱ्याच्या पाठीशी राहिलेले आहेत. आत्तासुद्धा जे राज्यात 9,000हून अधिक ज्या आत्महत्या झालेल्या आहेत तर ह्या सगळ्याचा शेतकऱ्यांचाच विचार करून आता संघर्ष यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस. शेतकरी आज कर्जबाजारी झालाय, उद्ध्वस्त झालाय, याला कोण जबाबदार आहे आपल्याला काय वाटतं? तसं पाहायला गेलं तर अनेक गोष्टी याच्यात जबाबदार आहेत. काय होतं, अवकाळी जे संकट आहेत ती संकट तर शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. शेतकरी बँकेतून कर्ज काढतात, त्या कर्ज घेऊन ते शेतामध्ये पेरणी नांगर वगैरे सगळ्यासाठी तो पैसा खर्च करतात आणि अचानक काहीतरी निसर्गाचं संकट येतं, त्याच्यामध्ये तो सगळा माल झोपला जातो. बाहेर बाजारामध्ये बाजारभाव मिळत नाहीत आणि अशा प्रकारे मग शेतकरी राजा अजून अडचणीत येत गेलेले आहेत. तुम्ही या शासनाला, या राज्यकर्ते मंडळींना काय आव्हान कराल? मी त्यांना असंच आवाहन करेल की त्यांनी संपूर्ण आपल्या राज्यामध्ये ही शेतकऱ्यांची अतिशय बिकट अवस्था आहे तर त्यांनी जरा थोडंसं राज्यामध्ये फिरून याचा सर्व शेतकऱ्यांचा अभ्यास करावा.
शेतकरी आता आकडा हा 9,000 सांगितलेला आहे आत्महत्या, परंतु त्याच्यावरून अधिक आत्महत्या झाल्यात. परवाच सातारा जिल्ह्यामध्ये 2 भावंडांनी आत्महत्या केली. तर ते अतिशय सुशिक्षित होते, सुशिक्षित प्रगतिशील शेतकरी होते, तरीसुद्धा त्यांनी म्हणजे बँकेच्या तगाद्याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. तर अशा घटना व्हायला नाही पाहिजेत. हा अभ्यास करून शेतकऱ्यांच्या बाजूनी न्याय दिला पाहिजे. चतुर्थाई, तुम्ही ह्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालात, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. काय सांगाल तुम्ही? शेतकऱ्यांच्या मागण्या हे सरकार पूर्ण करत नाही, काय करायला हवं? शेतकरी हा राजा आहे आणि जर शेतकरी संपावर गेला तर देशाची स्थिती काय होईल हे प्रत्येक जणांनी जाणलं पाहिजे. आणि मेन म्हणजे आपल्या शेतकऱ्यावर आपण जे आपल्या जी अन्नाची गरज आहे ती शेतकऱ्या राजाकडूनच पूर्ण होते. तर माझा शेतकरी जर संकटात असेल तर तो आपल्याला निश्चितपणे तो आपल्याला काय देऊ शकेल आणि आपण काय खाऊ शकेल, म्हणून या सरकारने विचार करावा. शेतकरी हा असा सर्वसामान्य माणूस असतो की ज्याचं एकमेव जी आहे शेती आहे आणि शेतीतूनच जर उत्पादन नसेल मिळालं तर त्याचं जगणं मुश्किल होईल आणि आत्महत्या चालूच राहतील. आणि शेतकरी जर नष्ट झाला तर मला वाटतं आर्थिक व्यवस्था दुर्बल होऊन पर्यायच राहणार नाही की काय खावं आणि काय जगावं. तर ह्या सरकारने निश्चित शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करावं, चांगले निर्णय घ्यावे अशी माझी सरकारला नम्र विनंती आहे. जगाचा पोशिंदा तो बळीराजा, हा बळीराजा आज उद्ध्वस्त होतोय. बळीराजाच्या नावाने सगळीच मंडळी राजकारण करतात, मात्र या बळीराजाचं कल्याण व्हावं म्हणून कोणी प्रयत्न करताना फारसं दिसत नाही. राजकीय मंडळी मतांचा जोगवा मागतात, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सदैव आम्ही तुमच्या पाठीशी राहू असं म्हणतात. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजही शेतकरी नागडा झालेला आहे, नागवा झालेला आहे. भविष्यकाळामध्ये राज्यकर्त्यांनी जर शेतकऱ्यांना पाठिंबा दिला नाही तर या सरकारला आणि या राजकारणी मंडळींना बळीराजा नागवा केल्याशिवाय राहणार नाही. आज ज्या शेतकरी आणि राजकर्ते जे एकवटून ज्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे अजरामर माजलेला आहे, का माजलेला आहे की शेतकरी आत्महत्या का करत आहेत, शेतकऱ्याच्या मागण्या काय आहेत. शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे हे राजकारण्यांनी जाणून घेतलेले नाही. शेतकरी हा 99% टॅक्स भरून ज्या वेळेस सगळे शेतीसाठी बी बियाणे खते औषधे टॅक्स भरून घेतो, ट्रक ट्रॅक्टर, आणि हा सगळा टॅक्स गव्हर्नमेंटला जमा होतो. परंतु ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल बाजारभावात, ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल मार्केटला येतो त्यावेळेस सरकारने मात्र निर्यात बंदी करायच्या, त्यामुळे बाजार पडतात आणि बाजार पडल्यामुळं शेतकरी हा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आज अडचणीत आलेला आहे. त्यामुळं सरकारने रंगराजन समिती लागू करावी आणि जे झालेलं कर्ज आहे ते सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं झालेलं आहे, तेव्हा त्यांनी ते सर्व माफ करून आणि पुन्हा आत्महत्या होऊ नयेत म्हणून ज्या डॉक्टर रंगराजन समिती शिफारशी लागू कराव्यात. शेतीमालाला रास्त बाजारभाव, उत्पादन खर्चावर 50% हा नफा मिळालाच पाहिजे. सर्वांनी असाच या ठिकाणी आम्हाला आज जो पाठिंबा दिला तसाच पाठिंबा पुढेही आपण द्यावा. आणि या सरकारला मी विनंती करेल की कृपया लवकरात लवकर आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या. दरम्यान शिवनेरी शेतकरी संघटनेचं आंदोलन जुन्नर येथील धान्य बाजाराच्या रस्त्याच्या बाजूला सुरू होतं. या ठिकाणी सुरुवातीला निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार उपस्थित न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले. हे आंदोलक थेट तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटपर्यंत गेले आणि शेवटी तहसीलदार आशा होळकर यांना या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारावं लागलं. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी मात्र तहसीलदार आशा होळकर यांच्या बदलीची मागणी केली आहे. पाहूयात नेमकं काय हा सगळा गोंधळ झाला. नाही आम्हाला नको तहसीलदार, शासन प्रतिनिधी मॅडमला बोलवा तुम्ही. अपमान साहेब तहसीलदार मॅडमला घेऊन अपमान नका. शेतकऱ्यांच्या भावनेला किंमत नाही का? आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असतो. तुम्ही आम्हाला पेटवतोय परत. तसेच काय चाललंय काय तुम्ही कशाला बसले? आम्ही एवढे हे केले उन्हाताना तापलं वगैरे, त्याची जबाबदार नाही का निवेदन घ्यायचं? प्रशासनाची जबाबदार नाही का? याचा अर्थ गांभीर्य नाही प्रशासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं.
मी बोललो किती वेळा मी तक्रार केली सगळ्या पत्रकारांना, त्या बाई बदला बदला म्हणून बऱ्याच वेळा ते अशाच वागतात. नेहमी मागं नारायणगावला आंदोलन झालं त्यावेळेस पण नाही निवेदन केलं थोरात साहेबांनी. शिवनेरी शेतकरी संघटनेने आज जुन्नर येथे आंदोलन केलेलं आहे. त्यांचं आंदोलन हे अनोखं आहे, मुंडन आंदोलन केलेलं आहे. माझ्यासोबत या संघटनेचे अध्यक्ष राजीवजी ढोमशे आहेत. त्यांनी उपोषण करण्यापूर्वी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी आमचं निवेदन घेण्यासाठी तहसीलदारच या ठिकाणी यायला हवेत. त्या जर आल्या नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही. काय नेमकी त्यांची भूमिका आहे आपण जाणून घेऊयात. ढोमशे साहेब, तुमची मागणी नेमकी काय आहे? या ठिकाणी तहसीलदारच यायला हवेत का आणि तहसीलदारच का पाहिजे? तुम्ही तुमच्या मुद्द्याशी ठाम का आहात? काय सांगाल? मी 4 दिवसापूर्वी म्हणजे आंदोलनाची निवेदन दिलेलं आहे त्यांना आणि त्यांची जबाबदारी एक तालुका म्हणजे शासकीय प्रतिनिधी म्हणून एक निवेदन त्यांनी घेऊन आमचं निवेदन घेऊन शासनापर्यंत पोहोचवण्याची त्यांची जबाबदारी. हे प्रोटोकॉल आहे. नंतर आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि साहेब पण सांगतील का निवेदन आलेलं आहे आणि प्रोटोकॉल असल्याशिवाय म्हणजे निवेदन असल्याशिवाय आम्हाला आंदोलन करता येत नाही आणि अन्यथा अनलिगली आंदोलन होतं. त्यामुळं आम्ही मागच्या वेळेस पण तुम्हाला बोललो आंदोलनाची परवानगी घेतली नाही तर पोलीस तुमच्यावर कारवाई करतात, प्रशासनही तुमच्यावर कारवाई करतं. तुम्ही परवानगी घेऊन आंदोलन केलेलं आहे. या ठिकाणी तहसीलदार तुमचं निवेदन स्वीकारायला येत नाही. तुमची भूमिका काय असेल? तहसीलदारांना निवेदन तहसीलदार येत नसतील आणि त्यांनी यायची गरज पण नाही. मी या 8 दिवसामध्ये मला या तहसीलदार नको आहेत आणि मी त्यांना चार्ज घेऊ देणार नाही. मी दुसऱ्या तहसीलदाराचे हे पहा निवेदन दिले का हे पहा तुम्ही. हे तहसीलदारांना निवेदन दिलेले आहेत, त्यांच्या पोच आहेत आणि ते म्हणतात जर त्यांना कळत नसेल निवेदन घ्यायची जबाबदारी कळत नसेल तर त्यांनी थांबूच नाही. तर त्यांना तिकडे जायचं तिकडे जा. आमच्या तालुक्याला कशाला वेटीस धरतात? त्यांच्याकडे भेटायला गेलो 1-1 तास बाहेर उभं करतात. या कुठल्या तहसीलदार तर काय एवढं भारी AC कार्यालयात बसून जर कारभार करत असा आम्हाला मान्य नाही येते. सगळ्या शेतकऱ्यांसाठी नवीन तहसीलदार पाहिजे इथं तालुक्यामध्ये. कार्यक्षम तहसीलदार म्हणून आशाताई होळकर यांचं नाव घेतलं जातं. मात्र शेतकऱ्यांच्या भावना अशा पद्धतीनं असतील. आपण शेवटी जनतेचे नोकर आहोत, जनतेचे सेवक आहोत याचं भान सगळ्यांना असायला हवं. शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या अतिशय तीव्र आहेत. या निमित्तानं जुन्नरच्या तहसीलदार आशाताई होळकर शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांना न्याय देतील अशीच अपेक्षा व्यक्त करूया. शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे. ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे. ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू झालीच पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झालीच पाहिजे. विधानसभेचं अधिवेशन चालू असताना राज्यामध्ये सर्व विरोधकांनी मुद्दा उचलून धरला की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे. परंतु या राज्य सरकारने विधानसभेमध्ये कुठल्याही विरोधकांना न जुमानता म्हणजे शोषित शेतकऱ्यांना कुणाचाही विचार केला गेला नाही. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं. यापुढे आम्ही जर या 8 दिवसामध्ये शासनाने मुख्यमंत्र्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेतल्या नाही तर मी संपूर्ण राज्यभर मी आंदोलनाने शेतकऱ्यांना तापून टाकील. जसं उन्हाचा पारा वाढला तसा आम्ही आमचा पारा वाढू आणि मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी भाग पाडू. आणि ही आमची आंदोलनाची आजची शिवनेरीच्या पायथ्याशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतून मी सुरुवात केलेली. आता मी मागे हटणार नाही. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना वेठीस धरू नका. रात्रंदिवस काबाड कष्ट करतो आमचा शेतकरी. आमच्या माता भगिनी रात्रंदिवस आता कांदे काढतात. कांद्याचे हाल बघा. मुख्यमंत्र्याला मी आव्हान करतो की माझी 1 एकर जमीन तुम्ही या माझ्या शेतात पाणी भरायला तुम्ही करून पहा. आमची जमीन आम्ही काय त्रासामध्ये शेती करतोय. तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नसेल तर तुम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. आणि यापुढे मी संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन मी धडक मोर्चा आंदोलन करून मी शेवटचा माझं आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर करेल. आणि पोलिसांना पण मी आवाहन करतो की तुम्ही मुख्यमंत्री तुमचा वापर करतात आणि आमच्या शेतकऱ्यांना मंत्रालयामध्ये भेटायला गेल्यानंतर मारहाण करतात. पोलिसांना विनंती की आमच्या शेतकरी जर मुख्यमंत्र्याला भेटायला जात असेल तर शेतकऱ्यांना मारू नका. तो बिचारा रात्रंदिवस कष्ट करतो. मी एकदम मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयामध्ये गेलो भेटायला तर सगळं सिक्युरिटी तुमचे पोलीस मित्र त्यांनी समजून सांगितलं इथं असंच असतं. संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी एक दिवस तिथं भेटायला येतात परंतु मुख्यमंत्री वेळ देत नाही. मुख्यमंत्र्यांना फक्त एकच कळतं की आपले कार्यकर्ते आपले पदाधिकारी त्यांना घेऊन बसतात. मात्र राज्यातील शेतकरी ज्यावेळेस भेटायला जातो त्यांना वेळ नसतो शेतकऱ्यांना भेटायला. म्हणून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसात तोडगा काढावा की आणि ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी.
पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली पाहिजे. अरे युपीचं सरकार आत्ता आले आणि ते महिना पण नाही झाला, त्यांचा मुख्यमंत्री तिथं कर्जमाफी करतोय आणि तुम्ही म्हणताय आम्ही अभ्यास करू. अरे तुम्ही काय लहान मुलं आहेत का? तुम्हाला कळत नाही का? इथं काय तुम्हाला कोणते शिक्षक आहेत त्यांच्याकडून शिकून घ्या. जर तुम्ही त्यांचा पॅटर्न जर राबू पाहत असाल तर तुम्हाला 2.5 वर्ष झाले, तुम्हाला अजून शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाही. तुम्ही शेतकरीच नाही आहे, त्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांच्या व्यथा कळणार नाही. म्हणून मी सांगू इच्छितो सर्व पत्रकार बांधव, माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो, या 8 दिवसामध्ये मी आता पेटलोय. आता वातावरण जसं तापले मी पण पेटलोय. मी संपूर्ण महाराष्ट्र आता काबीज करणार आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मी जाऊन निवेदन देईल. आणि सर्व तुम्ही मेसेज सोडा की पोलीस बांधवांना, आयुक्तांना आमच्या शेतकऱ्यांना भेटायची वेळ द्या. आम्हाला हाणामारी करू नका. आम्ही काय गुंड नाहीये, आमच्यावर काय कुठले गुन्हे नाही, आम्ही कोणाचं मर्डर केलेलं नाही. आम्ही रात्रंदिवस कष्ट करतोय, आम्ही आमच्या शेतमालाला हमी भाव बघतोय. ही आमची चुकी आहे का? म्हणून राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी. आम्ही फाटके कार्यकर्ते, आम्ही फक्त कर म्हटल्यावर करतो. आमच्यात काय असं म्हणजे जास्त पैसे नाही आहेत आंदोलनाला वगैरे हे करायला. आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करतो आणि शेवटचं आंदोलन असं असेल ना तर मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्र बघेल माझं आंदोलन. संस्थापक आणि अध्यक्ष श्री राजेंद्र डोमसे आज यांनी शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करणारं हे जे निवेदन प्रशासनाकडे दिलेलं आहे ते प्रशासनाच्या वतीनं मी स्वीकारलेलं आहे. सदरच्या निवेदनातल्या ज्या मागण्या आहेत त्या वरिष्ठ पातळीवरती पोहोचवण्याचा तत्परतेनं आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. राज्यातील शेतकऱ्यांची ही सगळी आंदोलनं रविवारी सुरू राहणार आहे. यामध्ये जुन्नर तालुक्यातील शेतकरी सुद्धा उद्या रस्त्यावरती उतरणार आहेत. सगळीकडं हा संप आणि मोर्चा सुरू राहणार आहे. आपला आवाज सुद्धा ही सगळी आंदोलनं आणि हे सगळे मोर्चे कव्हर करणार आहे. कारण शेवटी आमची बांधिलकी फक्त शेतकऱ्यांशी आहे. तुम्ही पाहत राहा फक्त आपला आवाज. आज इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.